गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर बघा जवळपास आता दिवाळीनंतर आपण 4ही लेक्चर सुरू केलेले आहेत आणि बघा एक मॅथमॅटिक्सचं लेक्चर येत नसेल तर थोडंसं काही कारणास्तव म्हणजे सरांची थोडीशी तब्येत वगैरे चांगली नाही, त्यामुळे लवकरच 4ही लेक्चर रेग्युलर येत जातील. बघा आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्सेस हे चांगले आहेत, म्हणजे तुमची मानसिकता बनलेली आहे की रेग्युलर आपल्याला 4 लेक्चर पाहायचे आहेत. हीच तुमची जी मेथड आहे हेच तुम्ही कायम ठेवा, मानसिकता कायम ठेवा की आपल्याला रोज 4 लेक्चर पाहायचे आहेत. ठीक आहे. तर बघा आता तर बऱ्याच जणांचे हे रिप्लाय आले की सर तुम्ही लाल पेन वापरू नका, रेड कलरचा पेन अजिबात मार्कर तुम्ही यूज करू नका, कारण की व्हाईट बोर्डवर काय लिहिलेलं आहे ते व्यवस्थितरित्या दिसत नाही. ठीक आहे बाबा, माझ्याकडे आता एकच पेन दिसून राहिला तुम्हाला, मी याच पेनाने आता सर्व काही हँडल करतो. बघा आता तर मेकॅनिक्स, तर मेकॅनिक्समध्ये कायनेमॅटिक्स, तर कायनेमॅटिक्सला आपण रेग्युलर जवळपास स्टार्टिंग केली होती. तर कायनेमॅटिक्समध्ये आपण सर्वात अगोदर फ्रेम ऑफ रेफरन्सचा कन्सेप्ट पाहिला होता, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि त्यानंतर नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके. तर बऱ्याच जणांनी रिप्लाय व्यवस्थितरित्या सेंड केले. बघा आता याच्या समोरचा जो टॉपिक आहे तर आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये फक्त काही जास्त मोठं काम नाहीये. पहिला आहे वन डायमेन्शनल मोशन. ठीक आहे, वन डायमेन्शनल मोशन. ठीक आहे, वन डायमेन्शनल मोशन, वन डायमेन्शनल मोशन. ठीक आहे. त्यानंतर सेकंड बघायचं आपल्याला टू डायमेन्शनल मोशन. ठीक आहे, टू डायमेन्शनल मोशन. ठीक आहे, आलं लक्षात, टू डायमेन्शनल मोशन. आणि थर्ड आहे 3D. ठीक आहे, 3D म्हणजेच काय असते, 3 डायमेन्शनल. ठीक आहे, 3 डायमेन्शनल मोशन. ओके. बघा आता 1D 2D 3D 1D 2D 3D. ठीक आहे, 2D 3D 2D 3D हा जो सर्व टॉपिक आहे हा सर्वांनी आतापर्यंत ऐकलेला आहे व्यवस्थित. किंवा 2 डायमेन्शनल 3 डायमेन्शनल. ठीक आहे, मग 1 डायमेन्शनल 2 डायमेन्शनल काय असते. ठीक आहे, तर 1 डायमेन्शनल कन्सेप्ट, 2 डायमेन्शनल कन्सेप्ट, 3 डायमेन्शनल कन्सेप्ट हा जो कन्सेप्ट आहे तर हा सर्व तुम्ही लक्षात केव्हा घेऊ शकता की ज्या वेळेस आपण एक्सप्लेनेशन देताना जास्तीत जास्त रिअलायझेशन किंवा व्हिज्युअलायझेशन करतो तर तिथं 3D असते. ठीक आहे, त्याच्यापेक्षा कमी 2D आणि त्याच्यापेक्षा सर्वात कमी म्हणजे 1D. ठीक आहे. बघा कोणी 3 डायमेन्शनल मूव्हीज बघितलेल्या आहेत, 3D मूव्हीज कोणी पाहिलेल्या आहेत, पिक्चरच्या टॉकीजमध्ये जाऊन कोणी पाहिलेल्या आहेत, सांगा लवकर. नाही पाहिलेल्या. बघा तर 3Dच्या मूव्हीज असतात तर त्या पाहायच्या वेळेस आपल्याला सर्वात अगोदर तिथं जे एक गॉगल देत असतं तर ते गॉगल काय असतात ते 3 डायमेन्शनल, तो एक काय म्हणतात त्याला ग्लास असतो. ठीक आहे, तर त्यामधून एक व्हिज्युअलायझेशन तुम्हाला 3 डायमेन्शनल व्हिज्युअलायझेशन होते. 3D आणि 2D मध्ये काय फरक आहे, जसं तुम्ही तुमच्या घरी टीव्ही पाहता ते 2D आणि त्यानंतर एखाद्या पिक्चरच्या टॉकीजमध्ये जाऊन तुम्ही 3 डायमेन्शनल एखादी मूव्हीज बघता त्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसते सांगा. आता जर समजा तुम्हाला फरक तर लवकर काही समजणार नाही, पण 3D आणि 2D तुम्ही ऐकलेला आहे. तर 3D आणि 2D मध्ये एवढा फरक आहे की 2D मध्ये जे एक व्हिज्युअलायझेशन होते तर ते थोडंसं काहीतरी कमी प्रमाणात होते, बट 3 डायमेन्शनल मध्ये तुम्हाला काय फरक दिसतो की जे समोर तुम्ही बघत आहात तर तुम्हाला असं ऍक्च्युअल असं वाटते की नाही हे आपलं सर्व समोर घडून राहिलं आहे असं. ऍक्च्युअल जर मूव्हीज मध्ये जर तुम्ही जर एखादा सीन जर पाहत असाल तर 2D पहा आणि त्यानंतर 3D पहा, तर 2D आणि 3D मध्ये एवढाच फरक दिसतो की 2 डायमेन्शन मध्ये जी एक व्हिज्युअलायझेशन असते तर ती थोडीफार कमी असते आणि 3D मध्ये थोडीफार जास्त असते. म्हणजे रियालिटी थोडीशी जास्त वाटते तुम्हाला कशामध्ये, 3D मध्ये. बरोबर आहे ना. म्हणजेच जो सर्व सीन असतो तर तो सीन आणखी चांगल्या प्रकारे एक्सप्रेस केला जातो कशामध्ये, 3D मध्ये. कशामध्ये, 3D मध्ये. म्हणजे त्यामध्ये ज्या काही पोझिशन्स असतील, जे काही ऑब्जेक्ट असतील तर ते असे ॲक्युरेट कसे दिसतात तुम्हाला, ते रिअल दिसतात 3D मध्ये. ठीक आहे, की काय बा 3D आहे, काय आहे तर 3D आहे. मग 3D म्हणजे 3D आहे म्हणजेच काय, व्हिज्युअलायझेशन आहे. कसं आहे व्हिज्युअलायझेशन, हायर व्हिज्युअलायझेशन आहे, हाय डायमेन्शनल व्हिज्युअलायझेशन आहे. HD चॅनल बघा, साधे चॅनल बघा. HD मध्ये काय आहे की जास्त चांगला एकदम व्यवस्थितरित्या जर दिसतात सर्व गोष्टी, पण 2D 3D मध्ये दिसत नाहीत. ठीक आहे, तर मग हाच कन्सेप्ट, हा जनरल एक कन्सेप्ट आता बघा. पण आता आपल्याला इथे एक्सप्लेन करायचं 1 डायमेन्शनल मोशन त्याचे एक्झाम्पल्स, 2 डायमेन्शनल मोशन त्याचे एक्झाम्पल्स, 3 डायमेन्शनल मोशन्स आणि त्याचे काही एक्झाम्पल्स. ठीक आहे, तर बघा आता सर्वात अगोदर आपण स्टार्टिंग करणार आहोत 1 डायमेन्शनल मोशनला. कशाला स्टार्टिंग करणार आहोत आपण, 1 डायमेन्शनल मोशनला. ठीक आहे, बघा हा एक प्लेन रोड आहे. हा कसा रोड आहे, प्लेन रोड आहे. ठीक आहे, आणि या रोडमध्ये बघा आता 1 डायमेन्शनल मोशनचं एक्झाम्पल वरूनच मी तुम्हाला हा जो टॉपिक आहे हा एक्सप्लेन करतो. बघा ही एक तुमची 4 चाकी आहे. ठीक आहे,
मी घेतलेली आहे, व्यवस्थितरित्या 12वी पास झाले, त्यानंतर जॉब व्यवस्थित लागला तुम्हाला, ठीक आहे, तुमची ही एखादी साधी 4 व्हीलर आहे, ठीक आहे. तर बघा ही जी कार आहे, तर ही कार समोर जात आहे, सेम मागे येत आहे. ही कार काय करून राहिली, फक्त समोर जात आहे आणि मागे येत आहे, बस फक्त एवढंच याचं मोशन आहे, ठीक आहे. म्हणजे ही जी कार आहे तर ही स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होऊन राहिली. कशी मूव्ह होऊन राहिली ही कार, स्ट्रेट लाईन, ठीक आहे, स्ट्रेट लाईन, ठीक आहे. म्हणजेच बघा आता ऍक्सिस कोणकोणते असतात, जवळपास एक्स ऍक्सिस, ठीक आहे, हा एक्स ऍक्सिस, त्यानंतर यालाच एक परपेंडिक्युलर कोणता ऍक्सिस, वाय ऍक्सिस, आणि त्यानंतर यांना पुन्हा एक परपेंडिक्युलर, याला एक परपेंडिक्युलर म्हणजे झेड ऍक्सिस. हा तुम्हाला व्हिज्युअलाइज होत नाही झेड ऍक्सिस. कोणकोणते व्हिज्युअलाइज होतात, फक्त एक्स वाय, फक्त कोणता एक्स आणि वाय. बघा कशा प्रकारे अरेंजमेंट असते, बघा असं कन्सिडर करा 3 डायमेन्शन मध्ये. बघा आता हे 3 फिंगर तुम्हाला दिसून राहिले व्यवस्थित. हा जो वरचा आहे हा वाय ऍक्सिस आहे, हा जो इकडे जाणार आहे हा आहे एक्स ऍक्सिस, आणि हा जो समोर तुमच्याकडे येऊन राहिला, बघा सॉरी एक्स ऍक्सिस, हा जो वर आहे हा वाय ऍक्सिस, आणि हा जो तुमच्याकडे येऊन राहिला हा आहे झेड ऍक्सिस. तीनही ऍक्सिस कसे आहेत, एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. कसे आहेत, तिन्ही ऍक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर आहे, ठीक आहे. मग आता या केसमध्ये काय होऊन राहिलं की ही जी कार आहे ही कार समोर जाऊन राहिली आणि फक्त मागे येऊन राहिली, म्हणजे स्ट्रेट लाईन मोशन परफॉर्म करून राहिली. कोणतं मोशन परफॉर्म करून राहिली, स्ट्रेट लाईन मोशन परफॉर्म करून राहिली. म्हणजे कोणत्या ऍक्सिसवर मूव्ह होऊन राहिली, फक्त एकाच ऍक्सिसवर मूव्ह होऊन राहिली. कोणत्या ऍक्सिसवर मूव्ह होऊन राहिली, ही फक्त एकाच ऍक्सिसवर. म्हणजेच हिचं जे मोशन आहे, ओके, हिचं जे मोशन आहे तर ते स्ट्रेट लाईन मोशन आहे, किंवा याला काय म्हणायचं, रेक्टिलिनियर मोशन म्हणायचं. काय म्हणायचं याला, रेक्टिलिनियर मोशन म्हणायचं. म्हणजेच ही जी कार आहे फक्त ही अलॉंग एक्स ऍक्सिस, म्हणजे फक्त अलॉंग एक्स ऍक्सिस काय होऊन राहिली, मूव्ह होऊन राहिली, बरोबर आहे. ही कार काय करून राहिली, फक्त अलॉंग फक्त एकच ऍक्सिस काय होऊन राहिली, मूव्ह होऊन राहिली, ओके. म्हणजेच हिचं जे मोशन आहे तर ते मोशन फक्त ओनली डिपेंड कशावर आहे, फक्त एकाच ऍक्सिसवर. कोणत्या ऍक्सिसवर, एकाच ऍक्सिसवर ती कार पण काय होऊन राहिली, मूव्ह होऊन राहिली, ठीक आहे. म्हणजेच इथं जे मोशन आहे तर ते मोशन डिस्क्राइब करण्यासाठी फक्त आपल्याला फक्त कोणता कोऑर्डिनेट लागला, इथं फक्त एक्स कोऑर्डिनेट. एक्स वाय झेड काय आहेत, हे कोऑर्डिनेट्स आहेत, ठीक आहे, किंवा काय आहेत, हे पुन्हा ऍक्सिस आहेत, काय ते पुन्हा ऍक्सिस आहेत, किंवा काय आहेत, हे कोऑर्डिनेट्स आहेत. म्हणजेच इथं ही जी कार आहे ही कार मूव्ह होऊन राहिली, तर हिचं जे मोशन आहे तर हे मोशन डिस्क्राइब फक्त आपण फक्त एकच ऍक्सिसने करून राहिलो. म्हणून या ज्या मोशनला आहे तर या मोशनला काय म्हणायचं, वन डायमेन्शनल मोशन. काय म्हणायचं याला, वन डायमेन्शनल मोशन. व्हॉट इज मीन बाय वन डायमेन्शनल मोशन, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग स्ट्रेट लाइन, ओके, or for describing this motion or for explaining this motion only one coordinate is required or only one axis is required out of 3 axes is known as वन डायमेन्शनल मोशन. काय आहे, वन डायमेन्शनल मोशन आहे. काय मग याचं एक्झाम्पल काय आहे, द बस इज मुव्हिंग अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ, ओके. दिस इज द एक्झाम्पल ऑफ वन डायमेन्शनल मोशन. ओके. तर बघा तुम्ही म्हणत असाल की सर अगोदर तर ही 4 व्हीलर होती, अगोदर ही कार होती, डायरेक्ट बसमध्ये कशी कन्वर्ट झाली. बरोबर आहे, होणारच आहे. अभ्यास नाही केला, सेटल नाही होसाल, कशामध्ये जावं लागेल, बसमध्ये जावं लागेल, बरोबर आहे. तर बघा वन डायमेन्शनल मोशन आलं लक्षात. वन डायमेन्शनल मोशन मध्ये मग लक्षात किती ठेवायचं, पार्ट फक्त एवढाच लक्षात ठेवायचा की जर समजा एखादा ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये असेल आणि तो फक्त अलॉंग स्ट्रेट लाईनच जर ट्रॅव्हल होत असेल तर ते एक्झाम्पल कशाचं आहे, वन डायमेन्शनल मोशनचं आहे. किंवा ते जे मोशन आहे तर ते मोशन डिस्क्राइब करण्यासाठी फक्त एकाच कोऑर्डिनेटची, जसं एक्स वाय झेड ही 3 कोऑर्डिनेट्स आहेत, तर फक्त या एकाच कोणत्याही या 3 पैकी फक्त कोणत्याही एकाच ऍक्सिसची जर आवश्यकता होत असेल, असं नाही की फक्त एक्स ऍक्सिसच, ती बस मे बी अशी पण जाऊ शकते, बघा तुम्हाला जशी दिसून राहिली तशी पण जाऊ शकते, तुमच्याकडे पण येऊ शकते, बट एकच ऍक्सिसवर फिरून राहिली, किंवा असे झाले त्यानंतर ही सेकंड आणि त्यानंतर किंवा अशा प्रकारे पण मूव्ह होऊ शकते. ठीक आहे. म्हणजेच हे सर्व तिन्ही, म्हणजेच ही जी बस आहे एकतर एक्स ऍक्सिसवर धावेल, एकतर वाय ऍक्सिसवर धावेल, एकतर झेड ऍक्सिसवर धावेल. फक्त कोणत्याही एकाच कोऑर्डिनेट आपल्याला रिक्वायर असेल, कशासाठी,
त्याचं मोशन डिस्क्राईब करण्यासाठी. ठीक आहे, तर त्या प्रकारच्या मोशनला म्हणतात वन डायमेन्शनल मोशन. त्याला काय म्हणतात? वन डायमेन्शनल मोशन. आय होप you understand. Okay, now let's move towards our next topic is two dimensional motion. Then what is meant by two dimensional motion? 2D. आता आला 2D 1D 2D 3D. ठीक आहे, आता मग 2D 2 आला म्हणजे किती एक्सिस असतील याच्यामध्ये? 2 एक्सिस असतील. किती कोऑर्डिनेट असतील याच्यामध्ये? 2 कोऑर्डिनेट असतील. बरोबर आहे ना? मग सेम बघा आता तीच कंडिशन की 2 डायमेन्शनल मध्ये इथं फक्त ओनली वन बघा वन कोऑर्डिनेट इज रिक्वायर फॉर डिस्क्राइबिंग इट्स मोशन out of 3. ठीक है, लक्षात? 1 coordinate is required for describing its motion out of 3 coordinates. Okay, x, y और z. Only 1. ठीक है, लक्षात? फक्त कोणताही एकच लागेल, तीनही लागणार नाहीत, दोन्ही लागणार नाहीत, कोणताही एक चालेल या तीन पैकी. ठीक आहे, बस अशी पण जाईल किंवा तुमच्याकडे पण येईल. ठीक आहे, झाला 1 डायमेन्शनल मोशन. हा झाला 1D मोशन. ओके, 1D. त्यानंतर येतो 2D मोशन. ठीक आहे, मग आता 2D आला म्हणजेच किती लागतील इथं? सरळ आहे, 2 कोऑर्डिनेट्स. ठीक आहे, 2 coordinate are require 2 coordinates are required for describing its motion. ओके, तर बघा आता 2 डायमेन्शनल मोशन मध्ये किती कोऑर्डिनेट लागतील? 2 कोऑर्डिनेट लागतील. कोणतं मोशन हे 2 डायमेन्शनल मोशन असेल? तर बघा अशा प्रकारे काय आहे, असे 2 एक्सिस काढले मी. हा आहे वाय एक्सिस आणि हा आहे एक्स एक्सिस. हा काय आहे? एक्स एक्सिस आहे. ठीक आहे, आता बघा इथं तुम्ही उभे आहात. ओके, बघा इथून तुम्ही काय केलं की एक असा बॉल फेकला. ठीक आहे, अशा प्रकारे एखादा तुम्ही बॉल फेकला. ठीक आहे, आणि हा इथं येऊन पडेल. बरोबर आहे ना? एक तुम्हाला इथं लक्षात येत असेल की हा जो बॉल आहे हा अलॉंग एक्स एक्सिस पण ट्रॅव्हल होऊन राहिला, म्हणजे हा बॉल समोर पण जात आहे. बरोबर आहे ना? अलॉंग एक्स एक्सिस पण काय होऊन राहिला? हा मूव्ह होत आहे. सेम इथं काय आहे की हा जो बॉल आहे हा वर पण जाऊन राहिला. वर कोण आहे? वाय ऍक्सिस आहे. वर कोण आहे? वाय ऍक्सिस आहे. वर कोण आहे? वाय ऍक्सिस आहे. म्हणजेच याचं जे मोशन आहे, या बॉलचं जे मोशन आहे, तर ते हा जो बॉल आहे तर हा मूव्ह होऊन राहिला अलॉंग एक्स ऍक्सिस, म्हणजे समोर जात आहे. सेम वर जात आहे, म्हणजेच हा बॉल अलॉंग वाय ऍक्सिस पण काय होऊन राहिला? मूव्ह होऊन राहिला. म्हणजेच याचं जे मोशन आहे, या बॉलचं जे मोशन आहे, तर हे प्रोजेक्टाईल मोशन आहे. हे बॉलचं मोशन कोणतं आहे? प्रोजेक्टाईल मोशन आहे. कोणतं मोशन आहे? प्रोजेक्टाईल मोशन आहे. या मोशनला, या टाईपच्या मोशनला, अशा प्रकारच्या याला काय म्हणतात? प्रोजेक्टाईल मोशन म्हणतात. ठीक आहे, ते नंतर बघू. याचं स्पेशल एक युनिट आहे आपल्याला. बघा मग इथं काय होऊन राहिलं की इथं जो बॉल होता हा बॉल अलॉंग एक्स ऍक्सिस पण मूव्ह होऊन राहिला आणि वाय ऍक्सिस पण मूव्ह होऊन राहिला. म्हणजेच याचं जे मोशन आहे तर ते अलॉंग एक्स ऍक्सिस पण होऊन राहिला आणि वाय ऍक्सिस पण होऊन राहिलं. म्हणजेच या ज्या बॉलचं मोशन आहे तर हे डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला हे जे मोशन आहे, म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे, हे डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एक्स ऍक्सिसची पण गरज पडून राहिली, वाय ऍक्सिसची पण गरज पडून राहिली. किंवा आपण इथं कन्सिडर केला, एक्स ऍक्सिस पण कन्सिडर केला आणि वाय ऍक्सिस पण कन्सिडर केला. म्हणजेच हे जे एक्झाम्पल आहे तर या कोणतं, म्हणजेच हा जो बॉल आहे तर हा बॉल कोणतं मोशन परफॉर्म करून राहिला? 2 डायमेन्शनल मोशन. कोणतं मोशन परफॉर्म करून राहिला?
टू डायमेन्शनल मोशन. आला ना लक्षात? किती सोपी आहे ना, इझीच आहे. जर समजा लक्षात येत असेल सर्व तर सर्वच गोष्टी काय असतात, इझी असतात. ठीक आहे, तर बघू द्या मला एक वेळ सर्व आपलं रेकॉर्डिंग व्यवस्थित होत आहे की नाही. ओके, एकदम व्यवस्थितरित्या होऊन राहिलं सर्व. बघा आता चला इथं बघा, पण या ज्या पहिल्या केसमध्ये होती ही बस आहे ना, तर ही बस फक्त समोर जात होती आणि मागे येत होती. म्हणजेच हिचं जे मोशन होतं फक्त ते अलॉंग एक्स एक्सिसच होतं, फक्त अलॉंग एक्स एक्सिसच होतं. म्हणजे हे जे मोशन आहे तर हे मोशन कसं होतं, वन डायमेन्शनल मोशन होतं. एक्स एक्सिस म्हणजे फक्त एकच एक्सिस, इथं एक्स पण आला आणि वाय पण आला. बरोबर आहे ना? म्हणजेच काय होत होतं, हा जो बॉल आहे हा बॉल समोर पण जाऊन राहिला, हा बॉल समोर पण जाऊन राहिला, वर पण जाऊन राहिला. इकडे समोर आहे एक्स एक्सिस आणि इकडे वर आहे वाय एक्सिस. बरोबर आहे? म्हणजे किती एक्सिस डिस्क्राईब झाले, इथं 2 एक्सिस डिस्क्राईब झाले. म्हणजेच तो जो ऑब्जेक्ट आहे तर अलॉंग एक्स एक्सिस पण मूव्ह होऊन राहिला, अलॉंग वाय एक्सिस पण मूव्ह होऊन राहिला. म्हणजेच जे मोशन आहे तर ते मोशन कसं होतं, टू डायमेन्शनल मोशन. कसं होतं ते मोशन, टू डायमेन्शनल मोशन. ओके, चला टॉपिक वन डायमेन्शनल, टू डायमेन्शनल. आता त्यानंतरचा जो थर्ड टॉपिक आहे तर तो तुमच्या इझिली लक्षात येऊनच जाईल. बघा आता 3 डायमेन्शनल मोशन, 3D. आता आलं इथं 3D. किती एक्सिस लागतील, 3 एक्सिस लागतील. किती एक्सिस लागतील, 3 एक्सिस लागतील. इथं किती एक्सिस लागले होते, 2च लागले होते, इथं एकच. मग 2 डायमेन्शनल मध्ये काय होईल, 3 एक्सिस और coordinates require 3 coordinates require for कशासाठी, for describing its motion, ओके. किती कोऑर्डिनेट लागतील, 3. किती कोऑर्डिनेट लागतील, 3 कोऑर्डिनेट लागतील. कशासाठी, मोशन डिस्क्राईब करण्यासाठी. ते मोशन कोणतं असेल, 3 डायमेन्शनल मोशन असेल. ते मोशन कोणतं असेल, 3 डायमेन्शनल मोशन असेल. ओके, तर मग आता याचं एक्झाम्पल कोणतं आहे बघा. पक्ष्यांचे जे पीस वगैरे असतात पाहिलेले आहेत ना तुम्ही, पीस. ओके, त्याला पीस म्हणतात किंवा, ठीक आहे. तर बघा, ते ज्यावेळेस अशा प्रकारे आपण सोडून देतो, तर ते कसे येतात, बरोबर असे येऊन जातात. ठीक आहे. म्हणजेच त्यावेळेस काय होते की ते जे पीस आहे तर ते पीस इकडे पण जाते, एक्स एक्सिस पण जाते, वाय एक्सिस पण जाते आणि झेड एक्सिस पण जाते. बरोबर आहे? म्हणजे त्याचं जे मोशन आहे तर ते डिस्क्राईब होते 3ही एक्सिसने. पहिलं एक्झाम्पल. सेकंड बघा, स्पेस, गॅलेक्सी, आकाशगंगा म्हणतात त्याला. बरोबर आहे ना? तर बघा, युनिवर्स. ओके, आता ह्या ज्या सर्व गोष्टी जर आपण थोड्याशा युनिवर्स मधल्या जर लक्षात घेतल्या, स्पेस मधल्या जर लक्षात घेतल्या, विशेष म्हणजे स्पेस, तर या सर्व स्पेसमध्ये जे ऑब्जेक्ट मूव्ह होत असतील तर त्यांचं जे मोशन आहे ते असते 3 डायमेन्शनल मोशन. ती कोणतं असते, 3 डायमेन्शनल मोशन. ते कोणतं मोशन असते, 3 डायमेन्शनल मोशन. कोणतं मोशन असते ते, 3 डायमेन्शनल मोशन. म्हणजेच तो जो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट कोणता पण असू द्या, तो ऑब्जेक्ट अलॉंग 3ही एक्सिसने मूव्ह होत असेल, एक्स एक्सिसने पण, वाय एक्सिसने पण आणि झेड एक्सिसने पण. असा पण मूव्ह होत असेल, असा पण मूव्ह होत असेल, असा पण मूव्ह होत असेल. बरोबर आहे ना? म्हणजेच तो 3ही डायमेन्शनने काय करून राहिला, तो 3ही एक्सिसने काय होत आहे, म्हणजे प्रत्येक 3ही एक्सिसचे त्याचे काय आहेत, कोऑर्डिनेट्स आहेत. इथं फक्त 1D मध्ये काय होता, फक्त एक्स होता. 2D मध्ये काय आहे, एक्स अँड वाय आहे. आणि 3D मध्ये काय आहे, एक्स पण आहे, वाय पण आहे आणि झेड पण आहे. ठीक आहे. म्हणजेच 3ही एक्सिसने तो जो ऑब्जेक्ट आहे तर तो ऑब्जेक्ट काय आहे, मूव्ह होऊन राहिला. म्हणजेच तो ऑब्जेक्ट कशामध्ये आहे, स्पेसमध्ये आहे, असं डायरेक्ट सरळ कन्सिडर करून घ्यायचं. बघा, तुम्ही जर हॉलिवूड मूव्हीज 3D जर बघितल्या असतील तर त्यावेळेस खरंच असं वाटते, मी बऱ्याचशा 3D मूव्हीज पाहिलेल्या आहेत,
त्यामध्ये खरंच असं आपल्याला रिअलाइज होते ह्या ज्या गोष्टी घडून राहिल्या ह्या खरंच आपल्या समोर घडून राहिल्या, आपल्या स्पेसमध्ये दिसून राहिल्या. ठीक आहे. बघा जर समजा एखाद्या त्या पिक्चरमधल्या हिरोईन जर समजा सरळ सरळ जर असा बाण सोडला तर असं वाटते आपल्याला की डायरेक्ट हा आपल्या अंगावर येऊन राहिला, बरोबर, म्हणजे तो स्पेसमध्ये आहे तो बाण असं वाटते आपल्याला. ठीक आहे. मग ती सेम कंडिशन काय आहे की व्हिज्युअलायझेशन आणखी इन्क्रीज करतात बाय युजिंग डायमेन्शन. जेवढा डायमेन्शन तुम्ही जास्त इन्क्रीज करसाल तेवढं ते जे मोशन आहे ते रिअल वाटते, रिअल फील होते. ठीक आहे. 1D 2D 3D म्हणजे का बरं, तर इथं कोऑर्डिनेट जास्त आपण डिस्क्राईब करून राहिलो की आपल्याला एक्स पण कोऑर्डिनेट माहिती असतो, वाय पण आणि झेड पण, म्हणजे आणखी तंतोतंत आपल्याला माहिती असते. ठीक आहे. इथं फक्त 2 आणि इथं फक्त एकच. ठीक आहे. म्हणजेच काय 3 डायमेन्शन मध्ये एवढा स्टडी केला आपण की हे जे मोशन आहे तर हे तीनही एक्सिस वरून डिस्क्राईब होते, एक्स वाय आणि झेड वरून. ठीक आहे. बट 2D मध्ये फक्त 2 आणि 1D मध्ये फक्त 1. मग इथं फक्त एक्स पण असू शकतो, वाय पण असू शकतो, झेड पण असू शकतो. बघा लिहून घेतो मी, एक्स और वाय और झेड. ठीक आहे. कोणता पण एक, असं नाही की फक्त एक्सच. इथं एक्स वाय और वाय झेड और ओके कोणतीही दोन्हीची जोडी. ठीक आहे. पण 3D मध्ये तीनही. ठीक आहे. मग आता हे कोऑर्डिनेट डिस्क्राईब करण्याचा फायदा काय आहे, ॲडव्हान्टेज काय आहे की हे कोऑर्डिनेट जर डिस्क्राईब केले तर जे एक पोझिशन असते तर ती पोझिशन ॲक्युरेट एक्झॅक्ट कुठं आहे नेमकी हे आपल्याला माहिती पडते. ठीक आहे. सपोज असं सांगितलेलं आहे, असे 3 एक्सिस आहेत. ठीक आहे. असे 3 बघा, आणि हा एक तुमच्याकडे येऊन राहिला, हा एक तुमच्याकडे येऊन राहिला, हा एक इकडे जाऊन राहिला, हा एक इकडे जाऊन राहिला आणि हा एक तुमच्याकडे येऊन राहिला. ठीक आहे. असे 3 एक्सिस आहेत. पहिल्या केसमध्ये असा फक्त एकच कोऑर्डिनेट दिला होता की बा एखादा पर्सन आहे तर त्याचं पर्सनची जी एक पोझिशन आहे तर ती आहे एक्स इक्वल टू 2. ठीक आहे. मग तुम्ही म्हटलं की बा तो जो पर्सन आहे तर तो इथं आहे, तो कुठं आहे, इथं आहे. मग असं आवश्यक आहे का इथंच असेल, तो इथं पण असू शकतो, कारण की एक्स इक्वल टू 2 इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. बरोबर आहे ना माझा क्वेश्चन. पण इथं असं सांगितलं नव्हतं की वाय कोऑर्डिनेट किती आहे. पण सेकंड केसमध्ये काय सांगितलं की बा एक्स इक्वल टू 2 आहे आणि वाय इक्वल टू 3 आहे. मग सरळ सरळ तुम्ही काय काढसाल, एक्स इक्वल टू 2 आणि वाय इक्वल टू हा 3, हा 1 हा 2 आणि हा 3. ठीक आहे. म्हणजे एक्झॅक्ट पोझिशन काय त्याची ही आहे. ही आहे का. मग तो काय असू शकतो की तो जर इथं आहे तर तो इथं पण असू शकतो, इथं पण असू शकतो, इथं पण असू शकतो, इथं पण असू शकतो, कुठं पण असू शकतो तो समोर तुमच्याकडे. बरोबर आहे ना. म्हणजे त्याचा झेड एक्सिस तिथं दिलेला नाहीये. पण तिसऱ्या केसमध्ये काय सांगितलेलं आहे की बा झेड इक्वल टू आणखी आहे 5. मग बरोबर 1 2 3 4 आणि 5 हा इथं आहे तो ऑब्जेक्ट. म्हणजेच काय तुम्हाला दिसलं असेलच ते बहुतेक. तर पहा, म्हणजेच काय की एवढंच लक्षात ठेवायचं की जेवढी जास्त कोऑर्डिनेट तुम्हाला डिस्क्राईब केलेली असतील तेवढी त्याची एक्झॅक्ट पोझिशन त्या ऑब्जेक्टची समजते आपल्याला. ठीक आहे. आणि 1D 2D आणि 3D मध्ये एवढं लक्षात ठेवायचं की 1 डायमेन्शनल मोशनमध्ये फक्त एकच एक्सेस आणि त्या ऑब्जेक्टचं मोशन फक्त हे अलॉंग एक्स एक्सिसच असते किंवा वायच असते किंवा झेडच असते. म्हणजे स्ट्रेट लाईन पाथने जर एखादा ऑब्जेक्ट ट्रॅव्हल होत असेल समोर मागे तर त्याचं मोशन 1 डायमेन्शनल असते. ओके. सेकंडमध्ये एखादा ऑब्जेक्ट एक्स एक्सिस आणि त्यानंतर वाय एक्सिस पण मूव्ह होत असेल तर ते मोशन 2 डायमेन्शनल असते. हा एक्झाम्पल झाला. एखादा बॉल जर तुम्ही फेकत असाल तर 2D मध्ये असतो. त्यानंतर 3D मध्ये काय की या स्पेसमध्ये सर्व जे ऑब्जेक्ट मूव्ह होऊन राहिले तर ते असतात 3D मध्ये. ठीक आहे. बघा किती सोपी आहे. तर आता अशा प्रकारे झालं हे आपलं आजचं लेक्चर 1D 2D आणि 3D. ठीक आहे. तर बघा आता आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. आजचा होमवर्क 1D 2D आणि 3D हे मला आता तुमच्या लँग्वेजमध्ये व्यवस्थितरित्या लिहून मला पाठवा. ठीक आहे. थोडं हार्ड आहे हे जर समजलं तुम्हाला, समजून झालं तुम्हाला फिजिक्स आलं. सरळ सरळ एकच सांगतो की मेकॅनिक्स जर आलं, हे जे सर्व टॉपिक आहेत हे जर तुम्हाला आले तर समजून चालेल तुम्हाला फिजिक्स आलं. ठीक आहे. काहीच हार्ड नाही आहे. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. बाकीचा जो टॉपिक आहे तो बघू आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके. थँक्यू.